पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघालेल्या आहेत। मोठ्या संख्येत ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि यासोबतच आपण जर बघितलं तर पारंपरिक पेहराव तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। एकंदरीत आपण जर बघितलं गिरगाव, डोंबिवली याशिवाय नागपूर या ठिकाणची दृश्य आहेत। गिरगावमध्ये आपण जर बघितलं पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या स्त्रिया आपल्याला बघायला मिळत आहे। डोंबिवलीमध्ये सुद्धा या ठिकाणी पूजा अर्चना करण्यात आलेली आहे आणि याशिवाय लेझिम वाजवलं जातंय। लेझिमला एक विशिष्ट अशी परंपरा खरं तर लागलेली आहे आणि या ठिकाणी लेझिम नृत्य सुद्धा केलं जाते। नागपूरमध्ये वादन केलं जात असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। यामध्ये एक अगदी छोटासा चिमुकला सुद्धा आपल्याला वादन करताना बघायला मिळतोय। या संदर्भात आपल्यापर्यंत संपूर्ण त्या ठिकाणचा माहोल पोहोचवण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या गिरगाव या ठिकाणी आहेत। वैदेही, खरं तर सर्वात आधी तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गिरगावमध्ये आपण पाहतोय जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय आणि त्या ठिकाणी सध्या नेमका कसा माहोल दिसतोय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आपण बघतोय की गिरगावमध्ये जल्लोषाचा माहोल आहे। रॅलीज ज्या आहेत त्या आता काही वेळेतच निघतील, पण तत्पूर्वी मी आपल्याला काही चित्ररथ दाखवते। आपण बघतोय की गिरगावच्या रॅलींमध्ये मुख्य आकर्षण असतं या चित्ररथांचं आणि आपण बघतोय की वेगवेगळे मेसेज देण्याचा प्रयत्न या रथांद्वारे केला जातो। आता जो रथ आपण बघतोय तो आहे भारतीय संविधानाशी निगडीत आणि भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान जे आहे ते या चित्ररथामधलं हे मुख्य आकर्षण आपण बघू शकतो। त्याचप्रमाणे आपण बघतोय की वेगवेगळे मेसेज जे आहे ते या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मराठी भूमिपुत्रांना नोकरी आणि घरामध्ये आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे अशा संदर्भातला मेसेज देखील या ठिकाणी पुढच्या एका ट्रकवर जो आहे तो सध्या बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचा गौरव करण्यासंदर्भात देखील ट्रक जे आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळतात। आपण बघतोय की या ठिकाणी हा ट्रक जो आहे तो सध्या सस्ताना बघायला मिळतोय की ज्या ठिकाणी शिवरायांच्या संदर्भातला उल्लेख देखील आहे आणि मराठी भाषेला खरं तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतर शाळेचा गौरव करण्यासंदर्भात देखील असा हा ट्रक या ठिकाणी मिळतोय। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हे अरबी समुद्रात होणार होतं, मात्र ते कधी होणार या संदर्भातला प्रश्न खरं तर या ट्रकच्या मार्फत जो आहे तो विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांचं नाव जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातलं पत्रक देखील मध्यंतरी देण्यात आलं। निश्चितच वैदेही, निश्चितच तुमच्याकडून या संदर्भात माहिती घेत राहणार आहोत। तुर्तास पुढची बातमी आपण बघतोय डोंबिवलीमधून आहे। डोंबिवलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। दरम्यान डोंबिवलीमधील या शोभायात्रेमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी सुद्धा लावलेली आहे। लेझिम पथक असेल, याशिवाय जर आपण बघितलं तर ढोल ताशांचा गजर आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झाला असल्याचं बघायला मिळत आहे। इथे आल्यानंतर या गोष्टीची प्रचिती येते की आपली संस्कृती जपण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे। याच्यात ना एक आनंद आहे, हा उत्साह बघून आणखीन मज्जा येते। तर आय गेस सगळ्यांनी हे नित्य नियमाने केलं पाहिजे, प्रत्येक सणात असं केलं पाहिजे असं मला वाटतं। डोंबिवलीकर आम्हाला भेटून शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होतीये। पहिल्यांदाच मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे। सोनी मराठीच्या निमित्ताने हा मान मिळाला। आम्ही पालखीबरोबर चालण्याचा मान आम्हाला मिळतोय, तर फारच प्रिव्हिलेज्ड वाटतंय आणि या निमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगेन की चांगले संकल्प करा, इको फ्रेंडली संकल्प करा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। संकल्प खूप आहेत, खूप छान उत्साहाने याच ऊर्जेने काम करायचं आहे आणि छान छान आनंदी तुम्हाला हसरा ठेवायचं आहे। ते काम आम्ही करतोच आहोत हास्य जत्रेमधून आणि तुम्ही हास्य जत्रेवर अजून प्रेम करता, ह्या वर्षी अजून प्रेम कराल ही अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिवंत, भरत मोहोळकर, डोंबिवली।
डोंबिवलीनंतर थेट आपण जाऊया ठाण्यामध्ये. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कपिलेश्वर न्यासाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपिनेश्वराच्या पालखीचं पूजन झालेलं आहे. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेमध्ये ठाणेकर सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतं.
तर एकंदरीत आपण जर बघितलं तर ही जी दृश्य आहे ती गिरगावमधली आपण बघतोय. गिरगावमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. याशिवाय जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये अनेक मराठमोळे सेलिब्रिटीजसुद्धा, मराठी कलाकारसुद्धा सहभागी झालेले आहेत. मात्र पहिली दृश्यसुद्धा आपण बघतो जी की ठाण्यातली आहे. ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर स्वतः एकनाथ शिंदे अर्थातच राज्याचे उपमुख्यमंत्री सहभागी झाले असल्याचं बघायला मिळतं. तर आपण बघितलं डोंबिवली असेल, गिरगाव असेल, ठाणे असेल, या ठिकाणी अतिशय सुंदर अशा शोभायात्रा निघालेल्या आहेत. मात्र याशिवाय जर आपण बघितलं तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं आणि चांदी खरेदीसाठी देखील गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याला 92,200 तर चांदीला 1,05,000 रुपयांचा भाव आहे. राज्यामध्ये सोनं चांदीच्या खरेदीची उलाढाल 3 ते 3,500 कोटींच्या पुढे जाण्याचा देखील अंदाज सध्या तरी वर्तवला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय आपण जर बघितलं तर या संदर्भात जळगाववरून आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी आढावा घेतला. बघूया. आज गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात. मराठी नवीन वर्षाला सोनं खरेदीचं महत्त्व या ठिकाणी मानलं जातं. त्यामुळे आज सकाळपासून आपण बघू शकतो की जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. जी गुढीपाडवा जे आहे थोडंफार काय होणार, सोनं खरेदी केलं पाहिजे. आपण सोनं खरेदी घेतलं तर ह्याचा मुहूर्तावर खरेदीने शुभ असतं असं या ठिकाणी मानलं जातं. जो भाव आहे 92,000च्या वरती या ठिकाणी आज भाव आहे. त्या तरी सुद्धा ग्राहकांनी या ठिकाणी खरेदीसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि छोटी रक्कम का होईना त्यामध्ये आपण काहीतरी खरेदी करू शकतो. नथ असेल किंवा इतर कानातले असतील किंवा हार असेल, असं सर्व प्रकारचे जे दागिने ते या ठिकाणी आपण खरेदी करताना आपल्याला ग्राहक दिसत आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आज संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह बघायला मिळतोय. प्रत्येक जण गुढीपाडवा साजरा करतोय, एकमेकांना शुभेच्छा देतोय. मात्र राज्यभरातली नेमकी काय अपडेट आहे, कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा होतोय, बघूयात वेगवान स्वरूपात. गुढीपाडव्यानिमित्त आज पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये विशिष्ट फुलांची अशी आरास करण्यात आलेली आहे. आकर्षक सजावट झालेली आहे. फुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचा गाभारा जो आहे तो मनमोहक दिसतोय. विविध देशी विदेशी फुलांच्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यांमधून लाखो भाविक चैत्र यात्रेसाठी एकविरा गडावरती उपस्थित राहत असतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय. देवीचे शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली आहे. देवीची पहाटे 4 वाजता आरती करत तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधिवत पूजा करून गुढी सुद्धा उभारण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये 100 महिलांनी 4 तास 8,000 किलो रांगोळीचा वापर करत 20,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारल्या. या रांगोळीमधून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जागर करण्यात आलेला आहे. गोदाघाटावरील पाडवा पटांगणावरती 100 बाय 200 फूट इतक्या विस्तीर्ण जागेवरती ही रांगोळी काढलेली आहे. शनी शिंगणापूर या ठिकाणी शनी अमावस्येनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं. श्रीकांत शिंदे यांनी शनी चौथऱ्यावरती जाऊन शनी मूर्तीला तेल वाहिलं आणि याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येवो आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना देवाला केल्याचं शिंदेंनी सांगितलं.
शनी अमावस्येनिमित्त नंदुरबारच्या शनी मांडळमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। या ठिकाणी दर्शनानं 7:30चं शमन होतं अशी धारणा असल्यानं भक्त गर्दी करताय। तर शनी अमावस्येनिमित्त या ठिकाणी भाकरी भात पिठल्याच्या महाप्रसादाचं आयोजन झालेलं आहे। याशिवाय गावकरी घरातून 2 भाकरी करून प्रसादाच्या ठिकाणी वाटपासाठी आणतात। व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्या अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे आणि त्यासाठी साई संस्थानने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा सल्ला देखील सुजय विखेंना दिलाय। व्हीआयपी दर्शनामुळे सामान्यांचं दर्शन थांबवलं जातं, त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो असं ते म्हणाले। नागपूरमध्ये भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दींनी मुस्लिम कुटुंबातील महिलांना रमजान निमित्त किटचं वाटप केलंय। यामध्ये 100 महिलांना किट देण्यात आलेलं आहे। रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवरती सौगात ए मोदी हा उपक्रम राबवला जातोय। यावर्षी उन्हाचे चटके होळीच्या आधीपासूनच जाणवायला लागलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उन्हाची ताहकता वाढलेली आहे। तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे। नागरिक उकाड्यानं हैराण झालेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्यानं बदल होत असल्याचं बघायला मिळत आहे। याचा थेट परिणाम आरोग्यावरती होताना दिसतोय। दिवसा उष्णता आणि रात्री गारठा यामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या आजारांचा सामना सुद्धा करावा लागतोय। पुरंदर सध्याची आपण ही दृश्य पाहतोय थेट नाशिकमधली दृश्य आहे। नाशिकमध्ये सुद्धा शोभायात्रा निघालेली आहे आणि या शोभायात्रेमध्ये अनेक जण मराठमोळा वेश परिधान करत सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत या ठिकाणी शंखवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरच आता ही शोभायात्रा जी आहे ती निघालेली आहे। नाशिकचं वादन हे संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असल्याचं आपण ऐकलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर आज नाशिकमध्ये भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे। नववर्षाचा जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये सुद्धा साजरा केला जात असल्याचं आपण पाहू शकतो। जास्त मूवमेंट देऊ नका। तर आपण बघितलं यावेळेस नवीन वर्षाचा जल्लोष नाशिकमध्ये बघायला मिळतोय। या सर्व महिलांनी फेटे घातले असल्याचं बघायला मिळतंय। नऊवारी साडी नेसलेली आहे। मराठमोळा वेश जो आहे तो परिधान केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व जण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। वादन केलं जात आहे। लेझिमचा सुद्धा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। लेझिमचं वादन करण्यात आलेलं आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर सर्वांनी भगवे फेटे घातलेले आहेत आणि मराठमोळी संस्कृती जपण्याचा, हिंदू संस्कृती जपण्याचा संपूर्ण पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुरंदर विमानतळ भूसंपादनाला पुरंदर तालुक्यातल्या 6 गावातील शेतकऱ्यांनी आता विरोध केला असल्याचं बघायला मिळतंय। या संदर्भात आता आमच्याशी सरकार संवाद साधत नसून भूसंपादनापूर्वी आमच्याशी चर्चा करा ही मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। दुसरीकडे मात्र 6 महिन्यांमध्ये भूसंपादनाच्या सूचना MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत।
नाशिकमधल्या कुसुमाग्रज मराठी विचार मंचाकडून विद्यार्थ्यांना मराठी उपासक ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। मराठी भाषा आणि कुसुमाग्रजांच्या पुस्तकांवरील परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी देण्यात येते। चांदवडमधील NSJB मध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता एकूण 15 जम्पिंग सफारी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या वाहनांमुळे वाघांसोबत इतर वन्य प्राण्यांचे अधिक बारकाईने निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झालेली आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। कुणाल कामराच्या विनोदांना संविधानाच्या कलम 19 अंतर्गत मान्यता देण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। संविधानाच्या कलम 19 मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी असल्याचं देखील या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। खासदार संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे। राऊतांनी त्यांना पोलिसांसमोर हजर होण्याचा सल्ला दिला अशी माहिती राऊतांनी दिली। शिवाय केंद्र सरकारने कंगनाप्रमाणे कुणाल कामराला देखील सुरक्षा देण्याची मागणी राऊतांनी या दरम्यान केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला। या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे। खुलताबाद शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुद्धा केली जाते। याशिवाय औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मालेगावमध्ये होणाऱ्या हिंदू साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहण्यास साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली। यावर्षी नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, मात्र उच्च न्यायालयानं संमेलनाला परवानगी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय पोलीस विभागाकडून शहरात ठिकठिकाणी मॉकड्रिल करण्यात आलेलं आहे। शहरातील मेडिकल चौक, हेडगेवार, स्मृती मंदिर या वेगवेगळ्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जाणार आहे। त्या भागात सुरक्षेच्या अनुषंगाने आज तपासणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदींचा उद्या नागपूर दौरा आहे। पंतप्रधान झाल्यापासून 12 वर्षांनंतर मोदी नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयामध्ये येत आहे। कदाचित भाजपच्या विजयामध्ये मोदींना संघाचा करिश्मा होता हे कळलं असावं, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तुळजापूरमध्ये ही घोषणा केली आहे। विकास आराखड्याला मंजुरी आहेच आणि ही टेक्निकल गोष्टी काही बाकी आहेत असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या 4 कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली। मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी तुळजाभवानी मंदिरातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केली। निवडणुकीवेळी फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, तेव्हाचा जुना व्हिडिओ कैलास पाटील यांनी पोस्ट केला। फडणवीस तुळजापूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी देखील उपस्थित राहिले। दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांनी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरमध्ये नृसिंह मंदिराशेजारी चहा पाण्याचा आस्वाद घेतला। यावेळेस त्यांनी मंदिराच्या परिसरातील धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला। स्थानिकांसोबत त्यांनी संवादही साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मोदी सुरुवातीला हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील ते अभिवादन करणार आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी सुद्धा केली जाणार आहे।
प्रशासनाकडून आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण बघितलं होतं नागपूरमध्ये मोठा राडा झालेला होता आणि त्यानंतर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मात्र कसा असणार आहे? सकाळी 9 वाजता हेडगेवारांच्या स्मृतींना ते अभिवादन करणार आहेत. 9:30 वाजता दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करतील. सकाळी 10 वाजता माधव नेत्रालयाचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी 12 वाजता बाजारगावच्या सोलार इंडस्ट्रीजला ते भेट देणार आहे. नागपूरहून छत्तीसगडकडे ते 1:30 वाजता रवाना होतील. एकंदरीत जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आहे त्याची संपूर्ण अपडेट आपण पाहिली. हा दौरा नेमका कसा असणार आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.